हेलो गाइस, वेलकम टू माय चॅनल इन माय ब्लॉग्स। तर गाइस आज मी करणार आहे जसं की मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की मी काहीतरी हेल्दी रेसिपी बनवणार आहे। तर मी आज बनवते पनीर भुर्जी प्लस पनीर पराठा, ते पण बीटरूटचा। ओके, तर आपण सगळ्यात पहिला आधी जे मी पनीर भुर्जी बनवणार आहे त्याची रेसिपी बघून घेऊया। ओके, तर बघा त्याला काय काय साहित्य लागतंय। त्यासाठी मी थोडंसं बेसन पीठ घेतलंय, तर मी खडे मसाला घेतले, हे लवंग, काळी मिरी आणि तेजपत्ता, आणि ही साईडला आहे कस्तुरी मेथी। हे आपलं मेन इंग्रेडियंट आहे पनीर आणि हे बीटरूट। ओके, त्याच्यानंतर हे आहे अद्रक लसूणची पेस्ट, हा चाट मसाला, आपलं लाल तिखट, हळद, धना पावडर, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा। आता आपण हे कापून घेऊया। ओके, तर आपण सगळ्यात पहिला रेसिपी करणार आहे पनीर भुर्जीची। ओके, चला तर मग स्टार्ट करूया। तर गाइस भुर्जी करण्यासाठी तुम्हाला हे सगळ्यात आधी हे टोमॅटो, कांदा खूप बारीक कापून घ्यायचा आहे, कारण की आपण याला काही पेस्ट वगैरे नाही बनवणार आहे, कारण की ह्याला आपण असंच कांदा सोडणार आणि ते पूर्ण गळून द्यायचे, तेव्हाच ते आपल्याला एक छान फाईन पेस्ट भेटणार आहे। ओके, एकदम व्यवस्थित बारीक कापून घ्यायचं सगळं। आता माझा टोमॅटो तो कापून झालेला आहे एकदम बारीक। आता मी कांदा कापून घेते। तर गाइस आता आपलं कढी वगैरे सगळं झालेलं आहे। आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया बनवायला। तर सगळ्यात आधी मी काय करणार आहे, थोडंसं तेल घालणार आहे त्यात आणि तूप सुद्धा घालणार आहे। तर गाइस आपलं तेल छान गरम झालं, त्यात मी तूप पण टाकणार। आता मी त्यात टाकते पहिले खडा मसाला, आपले जे हे खडे मसाले ते थोडे छान तेलात भाजून घ्यायचे मस्तपैकी। त्यात ऍड करायचं आता थोडं जिरं, थोडी मोहरी। गाइस आता यात टाकूया आपण अद्रक लसूणची पेस्ट। आता यात आपण घालूया कांदा, तर गाइस आपला हा जो कांदा आहे ना छान तेलात मस्तपैकी ब्राऊन होतायचा आहे, आणि तो झाला की आपण मग त्यात टाकूया टोमॅटो, आणि मग ते टमाटे गळून गेल्यानंतर आपण त्यात घालूया मग मसाले। तर गाइस आपला जो कांदा आहे तो खूप छान मस्तपैकी ब्राऊन झाला, तर मी यात टाकते टोमॅटो, तर गाइस आपला हा जो टमाटा आहे तो गळून आणण्यासाठी आपण त्यामध्ये थोडं घालणार आहे मीठ, म्हणजे तो लवकर तेलामध्ये होऊन जाईल। थोडं वरतून मीठ टाक, म्हणजे आपला कांदा आणि टमाटो लवकर छान होऊन जाईल। हे गळून गेल्यानंतर आपण स्पाइसेस टाकूया सगळे। तर गाइस आपल्या हा तेजपत्त्यांचं काम खूप व्यवस्थित झालेलं आहे इथं, तर त्याला काढून घेते। आता मी यात टाकते मसाले। हे मी आमचूर पावडर घेतले थोडी, ती टाकते, थोडी हळद, लाल तिखट, थोडी कस्तुरी मेथी, धना पावडर,
आता हे छान मस्त यात मिक्स करून घ्यायचं. आपले सगळे स्पाइसेस यात भाजून घ्यायचे. आपला मसाला होतो तोपर्यंत आपण मस्तपैकी पनीर जे आहे त्याला स्क्रम्बल करून घेऊया. तर गाईज आपले मसाले जे यात ते खूप छान मस्तपैकी भाजले गेले. आता मी यात टाकते बेसन पीठ. थोडंसं बेसन पीठ घालायचंय आणि ते छान आहे ना यात भाजून घ्यायचंय. का तरी आणि आपल्या पनीर भुर्जीला थिकनेस येईल, एक ग्रेव्ही रेडी होईल आपली छान. बेसन पीठ आता याच्यात छान भाजलं गेलंय. आता मी यात थोडं पाणी घालते आणि थोडं याची एक मस्त ग्रेव्ही छान तयार होईल. आता थोडं पाणी घातलं. छान एक मस्त ग्रेव्ही होईल. आपली ही जी ग्रेव्ही आहे ती खूप छानपैकी झालेली आहे. आता आपण यात घालणार आहे पनीर जे आपण स्क्रम्बल केलंय. तेच थोडं वरतून मीठ घालायचं आहे, थोडी कोथिंबीर आणि आपली ही छानशी रेसिपी रेडी आहे, पनीर भुर्जी. आता यात वरतून आहे ना आपण आधी मसाले जेव्हा कांद्या आणि टोमॅटोमध्ये सोडले तेव्हा थोडी मी हे घातली होती कस्तुरी मेथी. आता वरतून थोडी ती मेथी चुरून घ्यायची, पुन्हा टाकायची थोडीशी. म्हणजे यात आहे ना तेव्हा कस्तुरी मेथीचा छान अरोमा राहील. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली पनीर भुर्जी रेडी आहे. ओके गाईस, तर आपली पनीर भुर्जी ती आता रेडी आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता आपण लगेच बनणार आहे पनीर बीटरूटचा पराठा करायला. ठीक आहे, चला तर गाईस आपण स्टार्ट करतोय बीटरूट पनीर पराठ्याला. तर चला बघूया रेसिपी. मी घेतलं हे गव्हाचं पीठ. ओके, यामध्ये टाकायचं आहे सॉल्ट, नंतर हे आहे बीटरूट जे मिक्सरमधनं काढून घेतलं, एकदम बारीक फाईन पेस्ट केली डायरेक्टली. त्यानंतर आपण यात टाकतोय दही, त्यानंतर यात टाकायचंय तीळ आणि हा जो ओवा आहे त्याला हातात छान चुरून घ्यायचा आणि मग टाकायचं, कारण की याचा मग छान अरोमा येतो. आणि याचा एक मस्त पैकी डो बनवून घ्यायचा. अरे आणि यात थोडी कोथिंबीर पण टाकायची. त्यात पाणी टाकायची अजिबात गरज नाहीये. आपला हा डो आपलं जे बीटरूट आहे तर ऑलरेडी वॉटरी असतं, तर काही गरज नाही त्यात पाणी घालायची. असंच हा डो तर रेडी होऊन जाईल. ठीक आहे, मस्त मस्तपैकी छान डो बनवून घ्यायचा आहे. तर काहीच आपला डो बनवून झालेला आहे. तर याला आता आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया आणि नंतर मग लगेच पराठा लाटून घेऊया. ठीक आहे, तर काहीच आपण या डोला 10 मिनिटं रेस्टवर ठेवलं होतं. आता रेस्ट छानपैकी झालेला आहे, बघू शकता तुम्ही, खूप सॉफ्ट झाला आहे डो. तर आता आपण लगेच त्याला स्टार्ट करूया पराठ्याच्या रेसिपीला. ओके, आपण त्यासाठी आधी एक स्टफिंग करून घेऊया. ठीक आहे, तुम्हाला यात ग्रीन चिली घ्यायची, ती थोडी फाईन चॉप करून घ्यायची आहे.
आता याच्यामध्ये आपण घालणार आहे धना पावडर, थोडं लाल तिखट, हळद आणि थोडा गरम मसाला. ओके. आणि याला छान मस्तपैकी स्मॅश करून घ्यायचं. आणि हे छान स्मॅश झाल्यावर थोडं वरतून मीठ घालायचं. आपण ऑलरेडी डो मध्ये मीठ टाकलेलं आहे, तर यात थोडंच घालायचं. तर काही आपलं हे जे सारण आहे आपलं स्टफिंग आता रेडी झालंय. चला आपण लगेच आपण सुरुवात करूया पराठा बनवण्यासाठी. तर आपली हेल्दी रेसिपी पनीर भुर्जी आणि प्लस बीटरूट पनीर पराठा दोघी पण रेडी आहेत. तर चला आपण टेस्ट करूया, सरांना देऊया आणि सर तुम्ही सांगा की रिव्ह्यू कसा आहे. आज आपले रिव्ह्यू ऑडियन्स आहेत तेजस सर. ओके, चला त्यांना सर्व करूया. So try this and let me know how's it cook. अंदर की स्टफिंग देखो, एक नंबर बनाया मैम. अंदर की स्टफिंग वगैरह मस्त है. नुस्ता खा के देखता हूँ पहले. ऑर्गेनो डाला कैसे? नहीं. अरे सर एक्सप्रेशन बता. अरे खा के देखने तो. अच्छा. कैसा बना है सर? एक नंबर है. कशी वाटली सर तुम्हाला रेसिपी? तुम्ही माझ्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता? हेल्दी है, बस एक चीज हेल्दी नहीं इसमें डाला है थोड़ा सा गेहूं का आटा, इसलिए वो थोड़ा सा 1% खा गया, लेकिन हेल्दी तो है. मस्त लग रहा है, टेस्टी है, एक नंबर. काही सजेशन देऊ इच्छिता? नो. माझ्या कुकिंगचा रिव्ह्यू देणार नाही आता. इतकं सॉफ्ट झालाय ना, खूप जास्त सॉफ्ट झालाय. टेस्ट खूप जास्त छान आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. म्हणजे खूप असं करा ना, खूप जास्त छान सॉफ्ट झाला. तुम्हाला अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही यात तांदळाचं पीठ घेऊ शकता, नाहीतर मग बेसनाचं पीठ सुद्धा ऍड करू शकता. ॲज अ म्हणजे मिनिमम मॅक्झिमम म्हणजे ना तुम्हाला दोघे पण सेम क्वांटिटी ठेवायची त्या गोष्टींची. ओके, तरी अजून जास्त हेल्दी होऊ शकतं. ओके, तर रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही घरी. आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच जाऊन लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.